न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वैजापूरमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा, प्रदेशाध्यक्ष सपकाळ, खासदार काळे यांच्यासह घटक पक्ष एकत्र। वैजापूर शहरामध्ये आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा आणि पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धन दादा सपकाळ, छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार श्री कल्याणराव काळे साहेब, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते श्री हनुमंत पवार, माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, माजी महिला जिल्हाध्यक्ष हेमलता पाटील, माजी आमदार श्री नामदेवराव पवार, माजी जिल्हाध्यक्ष युसुफ भाई, युवक जिल्हाध्यक्ष अवताडे, NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संदीप रवळे पाटील प्रमुख उपस्थित पार पडला। या कार्यक्रमासाठी घटक पक्ष म्हणून श्री प्रकाश बापू ठुबे पाटील, तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते चंद्रकांत अण्णा कटारे, शहराध्यक्ष जुबेर चौस उपस्थित होतो। शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी सर्व घटक पक्षांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे। एकत्रित लढ्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, असे यावेळी हर्षवर्धन सपकाळ साहेब व डॉक्टर कल्याण काळे यांनी मांडले। यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रमोद दादा जगताप, तालुका अध्यक्ष राहुल संत, ॲडव्होकेट श्री थोट साहेब, काँग्रेस शहर अध्यक्ष डॉक्टर नितेश शहा, जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक सेल एकनाथ शेठ त्रिभुवन, काँग्रेस सरचिटणीस सुभान पटेल, वंचित बहुजन आघाडीचे सखाराम सिनगारे, वंचित बहुजन युवक तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बागुल यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्यात कर्जमाफी, बियाणे, खतांचा तुटवडा, वीज दरवाढ आणि हमीभाव या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष दादा सपकाळ यांनी सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली। यावेळी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, माजी अध्यक्ष युसुफ शेख, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन काँग्रेसचे नेते श्री पडवळ यांनी केले। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। पुन्हा काँग्रेसच्या हाताने हळद निघायच्या मागे आहे। तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणले आम्हाला त्या काळात काँग्रेस वाईट वाटत होती, आज काँग्रेसच बरी वाटायला लागली। आणि मी आपल्याला सांगतो, भविष्यात काँग्रेसची सत्ता 100% चालू झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मी आपल्याला देतो। आणि ते कोण करेल तर इथलं स्थानिक नेतृत्वच करेल। मला वैजापूरमधल्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांमध्ये धन्यवाद द्यायचे। या आपण प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली एक मेळावा आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी लावून। मला आपल्याला एक गोष्ट सांगायची, काही लोकांना असं वाटू लागलं काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेली भारतीय जनता पार्टी कधी काँग्रेस युक्त झाली काय पत्ता लागला नाही। ज्या दिवशी बंड होईल ना त्या दिवशी सगळ्यात जास्त फूट कोणाची होईल तर ते भारतीय जनता पक्षाची होईल। आणि म्हणून त्यांनी आपल्याला काय वेगळं डोकं लावायची गरज नाही। कारखाना असू दे, नाही तर रामकृष्ण गोदावरी उपसा जलसंचन योजना असू दे, आता त्या योजनेचं जन्म भेटलं, सरकारने पैसे दिले, ते पैसे कुठे गेले आम्हाला नाही माहिती। त्याचा हिशोब आम्ही जेव्हा विचारायचा बँकेत जाईल, मी त्यावेळेला धरून विचारेल। प्रमोद दादाचा वकील बँकेतला राहिला आता कल्याण काळे। दादा बँकेच्या वतीने काही असलं तर निश्चितच तुमच्या वतीने त्या मागण्या मागायचं काम त्या बँकेच्या तालुका अध्यक्ष तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला तहसीलदाराकडे घेऊन जातील। आपण प्रयत्न सिल्लोडच्या शेतकऱ्यांच्या भविष्य या अनुषंगानं आज देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे। अभिनय तो कभी नाही अशा प्रकारचा संघर्ष, निर्वाणीचा संघर्ष आपल्याला पुकारावा लागेल अशा प्रकारचं चित्र आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झालंय। चौकीदार चोर आहे ही असणारी एकंदरीत पार्श्वभूमी आपल्या देशाला लागली आहे। आणि आता काय करावं, पैसा फेक तमाशा देख नावाचा एक खेळ हा देशभरामध्ये सुरू आहे। कार्यक्रम झाला पाहिजे, मला खाली कार्यक्रम झाला
लवकर जर परिस्थिती सुधारली नाही तर आपली परिस्थिती काही वेगळी होणार नाही. अशी परिस्थिती जर आपली होऊ द्यायची नसेल तर काय करायचंय, तर अशा आपल्या सर्वांना जे सरकार सत्तेत आहे, जे राज्यात आहे, जे केंद्रात आहे, जे जिल्हा परिषदेत आहे, या सर्व सरकारला आपल्याला जाब विचारायचा आहे, अधिकाराचा जाब विचारायचा आहे. आज सर्वसामान्य माणूस हा अहवाल दिलाय, पेट्रोल 100 रुपयाच्या वर गेलेलं आहे. नुसतं 100च्या वर गेलं नाही तर पेट्रोल मध्ये काय आहे, इथेनॉल म्हणू का पाणी म्हणू,